तुम्ही फक्त हे ड्रिंक तुम्हाला प्यायचं आहे. डाएट एक्सरसाइज करायची अगदी काहीही गरज तुम्हाला पडणार नाही आहे. तुम्हाला अगदी जे रुटीन तुमचं आहे तेच फॉलो करायचं आहे. फक्त त्यामध्ये तुम्हाला हा 1 ग्लास इन्क्लूड करायचा आहे. एवढं जबरदस्त पद्धतीनं तुमचं फॅट लॉस होणार आहे मंडळी. खूप जबरदस्त आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा असेल तर 1.5 स्पीडवरती तुम्ही बघू शकता. कोणताही पार्ट स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण काय काय टाकली ते समजदार आहे. तर इकडे आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि एकदम मंद आच करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स घालायचे जे सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. त्यामधलं पहिलं आहे गोकर्णाची फुलं. तर ही सुकलेली आहेत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आहे अगदी तुमच्याकडे वेल असेल तर तो सुद्धा घेऊ शकता. ही गोकर्णाची फुलं मी ऑनलाईन घेतलेली आहे. तुम्हाला प्रोडक्ट मी टॅग केलेलं आहे, तुम्ही सुद्धा तिथून ऑर्डर करू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे ओवा. अर्धा चमचा ओवा मी घेतलेला आहे. ज्यांना कोणाला मुळव्याचा त्रास आहे, उष्णतेचा भरपूर त्रास आहे, त्यांनी ह्या अर्ध्याच्या ओव्यापेक्षा अजून अर्धा केला तरीही चालणार आहे. यामुळे आपल्याला बिलकुल भूक लागत नाही. यामुळे आपली ॲसिडिटी वगैरेचा जो काही त्रास आहे तो सुद्धा सॉल्व्ह होऊन जातो. त्यानंतर अर्धा चमचा आपण इकडे जिरे टाकतोय. जेही मी मेजरमेंट घेते आहे ते जिरेच्या मीन्स पोहेचा जो चमचा असतो ना त्याने घेते आहे. त्यामुळे अर्धा चमचा 1 चमचा असं तुम्हाला मी सांगत आहे आणि याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त नक्कीच तुमच्या हिशोबाने करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत 1 चमचा भरून जवस. जवसमुळे महिलांमध्ये जो हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असतो तो कुठेतरी व्यवस्थितरित्या रिझॉल्व्ह होऊन जातो. तुम्हाला जर प्रेग्नेन्सी राहत नसेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच जवस ॲड करायला पाहिजे. त्यामुळे महिलांनी जवसाची चटणी त्यांच्या जेवणामध्ये नक्की इन्क्लूड करावी. त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. आधी पॅन मी गरम करून घेतला होता. त्यानंतर गॅस बंद केला आणि त्यानंतर सगळे पदार्थ मी यामध्ये टाकले आणि त्यानंतर पुन्हा मी मंद आच करून आता हे भाजून घेते आहे. कारण जर आपण गॅस सुरू करताना सगळ्या गोष्टी टाकल्या असत्या तर काही पदार्थांची साईज थोडीशी मोठी आहे, काहींची छोटी आहे. त्यामुळे जे छोटे आहे ते पटकन भाजले गेले असते, पण जे मोठे आहे ते भाजले गेले नसते. त्यामुळे मंद आचेवरती खरपूस भाजायचे, जाळवायचं नाही, मोठ्या आचेवर जाळवायचं नाही. अर्धा चमचा सौंफ टाकायची. सौंफ आवर्जून टाकायची. यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, पण आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम डायजेशन प्रॉपर पद्धतीने बूस्ट होतं. तुम्ही कधी ऐकलं असेल की पहिलेही माझा आहार एवढाच होता पण माझं वजन कधी एवढं वाढलं नाही, आताच का बरं वाढतं आहे. आणि 30शी नंतर आपलं जे काही मेटाबॉलिझम आहे ते हळूहळू स्लो डाऊन होत असतं. म्हणून आपलं फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर व्हायला सुरुवात होते. आपल्या कॅलरी इंटेक भलेही तेवढा असला तरीसुद्धा वयोमानाने आपलं मेटाबॉलिझम कमी झाल्यामुळे आपलं वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे पहिली जी आपली लाईफस्टाईल होती ती अगदी आपण म्हणू दिवसभर आपण ॲक्टिव्ह राहत होतो, पण आता तसं काहीही झालेलं नाही आहे. आपण मध्ये छान जो काही सकाळचा वेळ असतो तिथे ॲक्टिव्ह असतो, रात्रीचा वेळ असतो तिथे ॲक्टिव्ह असतो, पण मात्र दिवसभरामध्ये जो काही दुपारचा वेळ आहे तिथे मात्र आपण जास्त ॲक्टिव्ह राहत नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला आपलं मेटाबॉलिझम स्लो होणं हे एक वयानुसार तर होतंच, पण मेटाबॉलिझम आपलं कसं हे मीन्स वाढेल याकडे आपल्या सगळ्यांचा कल असायला हवा. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये फायबरयुक्त जे काही पदार्थ आहेत ते ॲड करायला पाहिजे. फळं ॲड करायला पाहिजे, हिरवे पालेभाज्या ॲड करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या कॅलरी घेत आहात त्या कॅलरी तर होईलच, पण त्यासोबत तुमच्या शरीराला प्रोटीन आणि फायबर भेटल्यामुळे तुमचं जे काही वजन वाढत आहे ते वजन वाढणं कुठेतरी बंद होऊन तुम्ही जेवढ्या कॅलरीज घेताय तेवढंच वजन जेवढं आहे तेवढं मेंटेन राहण्यास मदत होते. पण जेव्हा तुमचं वाढलेलं वजन आहे ते मात्र तुम्हाला 10 किलो असेल, 15 किलो असेल किंवा 12 किलो असेल, ते तुमचं आधी वेट लॉस करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर येते मेंटेनन्स फेज. ती कशी करायची, जेव्हा सगळ्यांचा आपला वेट लॉस होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करेल. कारण मी सुद्धा हळूहळू अगदी पावलापावली आपण वजन कमी करतोय. त्यामुळे आपण हार्श बिलकुल करत नाही. आपल्या बॉडीलाही आपण सवय करत करत आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करत वजन कमी करतोय. छान असं मंद आचेवरती हे मी भाजून घेतलेलं आहे. आता 20 kgला 1 लिटर या हिशोबाने पाणी घेऊ शकता. तर तिथे आपल्याला हे पूर्ण भाजलेलं टाकायचं आहे. आता हे आपण एक डिटॉक्स वॉटर बनवतोय. हे जे काही डिटॉक्स वॉटर आहे हे तुम्हाला आता जर इन्स्टंट बनवायचं असेल तर तुम्ही सरळ गॅसवरती
ठेवून हे गरम करू शकता। जर तुम्हाला हे इन्स्टंट बनवायचं नसेल तर हे जे काही सगळे पदार्थ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। पदार्थ भाजल्यानंतर रात्री समजा 20 kgला 1 लिटर या हिशोबाने, समजा साधारण तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी घेतलं तर ते पाणी घ्यायचे, त्यामध्ये हे सगळे भाजलेले पदार्थ टाकायचे आहेत आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे। सकाळी गाळून दिवसभर त्या पाण्याचा इनटेक करायचा आहे। प्लेन वॉटर प्यायची गरज नाही, त्या दिवशी तुम्हाला ह्याच वॉटरचा इनटेक करायचा आहे। लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही हे ड्रिंक पीत आहात तर हप्त्यामधून 2 ते 3 वेळेस तुम्ही हे रिपीट करू शकता। वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। आता जर तुम्हाला लक्ष नाही राहिलं तर 2 ते 3 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये सगळे पदार्थ टाकायचे आहेत, पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर 2 मिनिट हे चांगलं उकळू द्यायचं आहे आणि नंतर बंद करून दिवसभर आपल्याला हे प्यायचं आहे। पण जर तुम्ही जेव्हा या मेथडनी करता तेव्हा तुम्हाला वारंवार हे गरम करायची गरज नाही आहे। थंड झालं तरी दिवसभरामध्ये पूर्ण पदार्थाचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो। पण जर तुम्ही रात्रभर हे ठेवलं असेल तर मात्र तुम्हाला ते सगळं पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून घ्यायचं आहे, ते पदार्थ सगळे फेकून द्यायचे आणि त्या पाण्याचा इनटेक करायचा आहे। पण जर तुम्ही असं गरम करून करत असाल तर दिवसभर पदार्थ यामध्ये राहिले तरी चालेल। दिवसभर म्हणजे जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे, नंतर ते पदार्थ फेकून द्यायचं आणि त्याच पाण्याचा इनटेक आपल्याला करायचं आहे। हे जे काही पदार्थ आहे या पूर्ण पदार्थांचा अर्क ऑलरेडी या पाण्यामध्ये आलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे पाणी जे आहे ते पीत राहायचं आहे। पण ते जे पदार्थ आहेत ते पदार्थ मात्र आपल्याला फेकून द्यायचे, त्याचा पुन्हा आपल्याला वापर करायचा नाही। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मलासुद्धा कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते। याला छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हे बंद करायचं आहे। उकळल्यानंतर हवं तर 2 मिनटं तुम्ही शिजवू शकता, पण आपण एकदाच काही एवढं पाणी पिणार नाही आहोत। जसा जसा वेळ जाणार आहे तसा तसा या पदार्थाचा अर्क अजून ह्या पाण्यामध्ये उतरणार आहे। यामध्ये तुम्ही आलं किसून टाकू शकता, कारण आता पावसाळा चालू आहे म्हणून, किंवा ओली हळद जर तुम्हाला भेटली तर वेल अँड गुड, त्यामुळे तुम्हाला या पावसाळ्यामुळे सर्दी खोकला किंवा घसा खवखवणे असं काहीही होणार नाही। जेव्हा तुम्ही हे गरम गरम करता सकाळी उठल्याबरोबर हे पाणी असं थोडंसं चहाच्या वेळेला सिप करून प्यायचं, उपाशी पोटी पिलं तर खूप छान रिझल्ट मिळेल। बाकी तुमचं जे रुटीन आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे। फक्त 3 ते 4 लिटर वॉटर त्या दिवशी तुम्हाला हे कंप्लीट प्यायचं आहे। यामध्ये अजून तुम्ही दुसरी मेथड फॉलो करू शकता। जर तुम्हाला खूप उष्णतेचा मूळव्याधीचा त्रास असेल तर सब्जा सीड्स घ्यायचा आहे अर्धा चमचा आणि ते यामध्ये टाकून ते प्यायचे। पण ज्यांना कोणाला किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे अशांनी, किंवा त्यांना हिस्ट्री जरी असेल अशांनी बिलकुल सब्जा सीड्स असेल किंवा चिया सीड्स असेल ते घ्यायचं नाही, त्याने तुमचं ते वाढू शकतं। सिप करून प्यायचं आहे। नंतर तुमचा असा प्रश्न येऊ शकतो की हे थंड झाल्यानंतर कसं? थंड झालं तरी चालेल, तुम्हाला हे पाणी पित राहायचं आहे, पुन्हा गरम करायची गरज नाही। आता हे गरम केले त्यामुळे हे पदार्थ यामध्ये ठेवा, नंतर जेव्हा हे थंड होईल ते पदार्थ काढून टाकले तरीही चालेल, कारण त्या पदार्थाचा अर्क पूर्ण या पाण्यामध्ये आलेला असतो। तुम्हाला काहीही शंका असेल मला कमेंट करून नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या वेट लॉस जर्नीचा तुम्ही सुद्धा नक्की भाग व्हा। तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। चलो बाय।